अनाथरज बांधकामाबद्दल सध्या या 2 वर्षामध्ये आपल्या वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये ज्या सतत दर पावसाळ्यामध्ये इमारती कोसळत आहेत आणि त्या इमारती कोसळल्यानंतर निष्पाप लोकांचे बळी जात आहेत, असं दरवर्षी घडत आहे। आणि यावर्षी ऑगस्ट महिन्यात घडलेली घटना, त्याच्यामध्ये 19 लोकांचा मृत्यू झाला, 9 अत्यंत गंभीर जखमी आहेत। त्यातली एक मुलगी तर विरारच्या पूर्वेच्या इस्पितळामध्ये जीवन मरणाशी लढत आहे। ती कमरेपासून तिचा पूर्ण भाग निकामी झालेले आहे। LLB पार्ट 2 तिने पूर्ण केलेला आहे। मी स्वतः जाऊन आलेलो आहे। अनेक वृत्तपत्रांनी त्याची दखलही घेतलेली आहे। या 19 लोकांना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि माननीय मंत्र्यांनी जे आश्वासन दिलं की त्यांच्या कुटुंबियांना आम्ही 5-5 लाख रुपयाचं अनुदान देऊ किंवा मदत करू, अजूनही ती मदत त्यांना मिळालेली नाही आहे। जे जखमी आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला ती जर मदत लवकर मिळाली तर त्या मदतीमधून आम्ही आमच्या पेशंटचा इलाज अतिशय चांगल्या प्रकारे करू शकतो आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं करू शकतो, अशी त्यांनी खंत व्यक्त केली। आजच मी तहसीलदार कोष्टी साहेबांशी याविषयी बोललो तर ते म्हणाले की त्यांचे लोकांचे बँक अकाउंट आमच्याकडे आल्याच आम्ही आजच संध्याकाळपर्यंत त्यांची ती 5 लाखाची रक्कम आम्ही जमा करणार आहोत। अपेक्षा करूया की आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या खात्यावरती 5 लाखाची रक्कम जमा होईल। आणि काँग्रेसतर्फे आम्ही सतत 2 महिन्यापासून याचा पाठपुरावा करत आहोत। अनेक लोक करत आहेत, तर आम्ही देखील हिरिरीने पाठपुरावा करत आहोत। सर, एकीकडे जर का ह्या बिल्डिंग तोडल्या जातात, अनाथरज बांधकाम तोडलं जातं, पण तेवढ्याच जोमाने दुसऱ्या ठिकाणी बांधकाम चालू देखील आहे। यावर आम्ही काँग्रेसतर्फे ऑलरेडी महाराष्ट्र सरकारला आणि प्रशासक आणि आयुक्तांना एक सविस्तर निवेदन दिलेलं आहे की गव्हर्नमेंटच्या पॉलिसीप्रमाणे जे स्ट्रक्चरल जे ऑडिट आहे 30 वर्ष 15 ते 30 वर्षापर्यंतच्या ज्या इमारती असतील त्यांना दर 5 वर्षांनी एकदा त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट हे कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे, स्टॅट्युटरी रिक्वायरमेंट आहे। ज्या इमारती 30 वर्षापेक्षा जास्त जुन्या आहेत त्यांचं दर 3 वर्षांनी स्ट्रक्चरल ऑडिट, आणि तेही त्यांच्या पॅनलवरचे जे स्ट्रक्चरल ऑडिटर असतील त्यांच्याकडनं होणं आवश्यक आहे। आणि अपेक्षा करूया की ते आम्ही 30 दिवसाची त्यांना अल्टिमेटम दिलं आहे की 30 दिवसामध्ये त्यांनी याविषयी ओपनली पब्लिकला सांगावं। आम्ही जी आजपर्यंत कोणीच मागणी केलेली नाही ती काँग्रेस पक्षातर्फे आम्ही एक मागणी केलेली आहे की या संबंध अनधिकृत बांधकामाविषयी महानगरपालिकेने त्यांच्या परिक्षेत्रामध्ये किती अशा इमारती आहेत ज्या अधिकृत आहेत आणि तरी डडमडीत झालेल्या आहेत, ज्या अनधिकृत आहेत त्या डडमडीत झालेल्या, अशा 2 वेगवेगळ्या कॅटेगरी आपण याच्यावरती श्वेतपत्रिका काढावी अशी आम्ही मागणी काँग्रेसतर्फे करत आहोत। कारण हा व्यक्तींच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे। व्यक्तीचे कुटुंब उद्ध्वस्त झाल्यानंतर त्याच्या हातात काही शिल्लक राहत नाही आहे। आज ती एक दुसऱ्यांच्या घरावर आली, उद्या ते माझंही घर कदाचित कोसळू शकते। त्यामुळे वसई महानगरपालिकेचे आयुक्त असतील, माननीय मुख्यमंत्री असतील, यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं अशी आम्ही विनंती करतो। आणि याला जोडून एक महत्त्वाचा प्रश्न आहे, बिल्डिंग कोसळल्याच्या नंतर त्यांच्या घरावरचं छत पूर्ण निघून जातं, कारण त्यांचा वालीच कोणी नाही आहे, कारण ते घर अनधिकृत आहे, पण त्यांनी त्या बिल्डरला पैसे दिलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांचं काय होईल? आज महानगरपालिका एक प्रोॲक्टिव्ह रोल म्हणून त्यांना एक प्रमाणपत्र देतं, बट त्या प्रमाणपत्राला तहसीलदार किंवा कलेक्टरच्या माध्यमातून देर इज नो व्हॅल्यू ॲट ऑल। तर आपण त्यांना विनंती केलेली आहे की अशा लोकांना ज्या पूर्ण क्लस्टर डेव्हलपमेंट करून त्यांची मालकी हक्क, त्यांचा मालकी हक्क कसा प्रस्थापित करता येईल यासाठी काही नियमावलीमध्ये बदल करता येतील का तात्पुरते, हा राज्य स्तरावरचा प्रश्न आहे। पण हा देखील तेवढाच महत्त्वाचा आहे, तर हा देखील सरकारने घ्यावा, त्वरित घ्यावा। आणि ज्याप्रमाणे काही वर्षापूर्वी तुम्हाला आठवते की नंदलाल कमिटी नियुक्त झाली होती त्या महापालिकेच्या भ्रष्टाचाराच्याच मुद्द्यातून, आणि त्यामध्ये 50 ते 52 नगरसेवकांना राजीनामा द्यावा लागला होता। खुल्या आमप्रमाणे अधिकारी आणि त्याच्या बाजूचे जे काही लोक आहेत, एजंट्स आहेत, ते कमिशन्स घेतात आणि भ्रष्टाचार करतायत। ईडीमध्ये प्रकरण ऑलरेडी प्रलंबित आहे। तर आमची या संबंधी देखील मागणी आहे की हे जे कमिशनखोरी आहे, विशेषतः बांधकामाच्या परवानगी देण्यामध्ये आणि रस्त्याचं बांधकाम असो, औषधाचं सप्लाय असो, याच्यामध्ये ते घुसखोरी आणि कमिशनगिरी सुरू आहे। आणि निकृष्ट दर्जाचं बांधकाम, निकृष्ट दर्जाच्या औषधी यामध्ये देखील आम्ही मागणी करतो। जशी नंदलाल कमिटी अपॉइंट केली होती तशा प्रकारे
इंडिपेंडंट एक निवृत्त न्यायाधीशामार्फत एक कमिटी अपॉइंट करावी असं आम्ही मागणी करत आहोत.